नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JNCCT न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांगडे, त्याचप्रमाणे सुमेध दिरवणकर. दर्शको, या मराठवाड्याच्या भाग्य उदयासाठी आदरणीय कैलासवासी शंकरराव चव्हाण यांनी महत् प्रयासानं जायकवाडी धरण या ठिकाणी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं. हे जायकवाडी धरण म्हणजे आमच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी हे भाग्योदय करणारं धरण ठरलं. त्याचबरोबर आमच्या मराठवाड्यातील औद्योगिक क्रांतीचं ते एक पायाभरणी ठरलेली आहे. शंकरराव चव्हाणांनी जायकवाडी धरण मिळवून दिलं आणि त्यानंतर पुढे पाणी परिषद आणि पाणी हक्क परिषद या माध्यमातून मग ते अभिजित धानोरकर असतील, राजन क्षीरसागर असतील किंवा मग ॲडव्होकेट कैलासवासी प्रदीप देशमुख असतील, यांनी मोठा संघर्ष करून आम्हाला हक्काचं पाणी या जायकवाडी धरणासाठी मिळवून दिलं आणि त्या समन्यायी पाणी वाटपाचं एक सूत्र ठरवून दिलं. त्या सूत्राला कायदेशीर मान्यता मिळाली. मात्र असं असताना देखील आमच्या हक्काचं पाणी जेव्हा आम्हाला मिळवण्याची वेळ येते त्यावेळी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातली नेते मंडळी याला कडाडून विरोध करतात आणि आतापर्यंतचे सर्व राज्यकर्ते त्यांच्या त्या दबावाला बळी पडून मराठवाड्याच्या शेतकऱ्यांवर अन्याय करतात. आता एक आपण बघूयात की साधारणपणे वरच्या कोणत्या कोणत्या धरणातनं आपल्याला पाणी उपलब्ध जायकवाडीला उपलब्ध होतं. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला, अहमदनगर उत्तर विभागातला, तर भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा आणि भोजापूर आणि त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील जी धरणं आहेत आपल्या गोदावरी नदीच्या वरच्या बाजूला, त्यामध्ये प्रामुख्याने गंगापूर, दारणा, कळवा, मुकणे, करंजवण, हतनूर आणि नांदूर मधमेश्वर ही धरणं भरल्यानंतर आपल्याकडे पाणी येतं. आणि म्हणून ज्या वेळेस पर्जन्यवृष्टी कमी होते त्यावेळी त्या धरणातून आपल्याला हक्काचं 12 TMC पाणी द्यावं लागतं. आजच्या तारखेला या वरच्या धरणांमधून 8.6 TMC पाणी हे मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये सोडलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचे सर्व आदेश मग ते जलप्राधिकरणाचे असतील किंवा मग उच्च न्यायालयाचे असतील किंवा सर्वोच्च न्यायालयाचे असतील, असं असतानाही ही मंडळी उत्तर महाराष्ट्रातली आणि पश्चिम महाराष्ट्रातली नेते मंडळी, राजकीय नेते मंडळी ही हे पाणी अडवण्याचा प्रमाद करतात आणि विद्यमान सरकार हे तर या शेतकऱ्यांच्या आणि कुणबी शेतकऱ्यांच्या, म्हणजे शेतकरी हे कुणबीच आहेत, या सर्व कुणब्यांच्या विरोधामध्ये धोरण राबवताना दिसते. मग ते दुधाचे भाव असतील किंवा ऊसाचा जो रास्त भाव मिळायला पाहिजे FRP त्या संदर्भातलं आंदोलन असेल, या आंदोलनाला भीक न घालता या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचं सर्रासपणे या सरकारने धोरण ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर जायकवाडीच्या माध्यमातून जायकवाडी धरणामध्ये जे 8.6 TMC पाणी आम्हाला मिळायला पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना देखील या सरकारातून आदेश निघतो की मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि म्हणून जायकवाडीमध्ये पुढील आदेश येईपर्यंत पाणी सोडण्यात येऊ नये. आणि सरकारातले मंत्री जेव्हा अधिकारी अशा प्रकारची पत्र काढतात त्यावेळी सरकारातले मंत्री म्हणतात की असं जर पत्र निघालं असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. सरकारातल्या मंत्र्यांच्या किंवा संबंधित पाटबंधारे मंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीशिवाय अशा प्रकारचे पत्र निघतात काय? आणि म्हणून मराठा समाजाला आणि आदरणीय माननीय मनोज जरांगे पाटलांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण जातीसाठी लढत आहोत. जातीसाठीचा लढा आपला निर्णायक सुरू आहे, पण त्याचबरोबर मातीसाठी देखील आता लढावं लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की आमच्या मराठवाड्यातले जे उस्मानाबाद, लातूर, बीड या भागातले जे दुष्काळी जिल्हे आहेत तिथनं जमिनी विकून आमची बरीच कुणबी समाजाची मंडळी, कुटुंब, शेकडो कुटुंब ही गोदापट्ट्यामध्ये आलेली आहेत. कारण इथे पाणी आहे, इकडे त्यांनी जमिनी घेतल्या आणि ही शेती करायला ते इकडे आलेले आहेत. असं असताना हे सरकार जर अशा प्रकारची आमच्या शेतकरी विरोधी धोरणं राबवत असेल तर या विरुद्ध देखील लढा आता उभा करावा लागणार आहे. कारण कुणबी समाजाचं जे
आर्थिक स्रोत जे आहे, मुख्य स्रोत हे शेती आहे. आणि हा शेती व्यवसाय आतबट्ट्यात आल्यामुळे, हा आतबट्ट्यात का आला त्याच्या अनेक कारणांपैकी प्रमुख कारण हे आहे की आम्हाला जलवंचित ठेवलं गेलं. या कोरडवाहू जिल्ह्यांमध्ये या मराठा समाजाची आणि कुणबी समाजाची आर्थिक अवस्था हलाखीची होण्यामागे सरकारचं धोरण देखील तितकंच कारणीभूत आहे. आणि आम्हाला जलवंचित ठेवलं गेलं म्हणून या ठिकाणावरनं हे लढे उभे राहिलेले आहेत, हे प्रामुख्यानं मला नमूद करायचं आहे. आणि मग जर शेतकऱ्यांच्या, कुणबी समाजाच्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतावरच जर सरकार घाला घालणार असेल आणि आमचा शेती व्यवसाय आतबट्ट्यात आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न जर सरकारकडून होत असतील तर या विरोधामध्ये आता मराठा आंदोलन हे उतरलं पाहिजे. कारण जसं मी आधी सांगितलं की आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी आपल्याला धरण मिळवून दिलं, पाणी हक्क परिषदेने आपल्याला हक्काचं पाणी मिळवून दिलं. मात्र हे ज्यांच्यासाठी आहे त्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत या लढ्यात ते उतरणार नाही तोपर्यंत हा लढा यशस्वी होणार नाही. आणि सरकारचे हे शेतकऱ्यांना मातीत घालण्याचे मनसुबे तोपर्यंत हाणून पाडता येणार नाही. आता जसं मी तुम्हाला आधी जी यादी सांगितली धरणांची, या धरणांमध्ये आजच्या स्थितीला पाणी स्थिती काय आहे ते आपण बघूयात. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जर आपण गेलो तर भंडारदरा आजच्या तारखेला 85.89% भरलेला आहे. निळवंडे 96.79% इतका पाणी साठा त्यामध्ये आहे. मुळा धरणामध्ये 88.23% पाणी त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आढळा या धरणामध्ये 96.23% इतका पाणी साठा उपलब्ध आहे. नाशिक जिल्ह्याच्या धरणातला जर आपण विचार केला तर नाशिक धरणामध्ये गंगापूर धरणात 90.57% इतका पाणी साठा आजच्या तारखेला उपलब्ध आहे. दारणा या धरणामध्ये 95.86% इतका पाणी साठा उपलब्ध आहे. किळवा धरणामध्ये 94.55%, मुकणे धरणामध्ये 89.36%. तर अशी ही परिस्थिती वरच्या धरणामध्ये. आमच्या मराठवाड्यातल्या धरणांची जर परिस्थिती बघितली तर जायकवाडी धरणामध्ये आजच्या तारखेला 30.65 TMC म्हणजेच 39.87% इतका पाणी साठा आहे. येलदरी धरणामध्ये 59.16% पाणी साठा आहे. माजलगाव धरणामध्ये 6.03% इतका पाणी साठा आहे. जुन्नर धरणामध्ये 21.61%, तर विष्णुपुरी धरणात 73.17% आणि सिद्धेश्वर धरणामध्ये 92.29% इतका पाणी साठा उपलब्ध असल्याची माहिती, या संदर्भामधली माहिती आपल्याला श्रीरामपूरचे संगमनेरचे निवृत्त अभियंता हरिश्चंद्र चकोर त्याचप्रमाणे या ठिकाणी गोदावरी खोरे विकास महामंडळामध्ये कार्यरत असलेले अभियंता JN हिरे यांनी आपल्याला ही माहिती दिलेली आहे. तर आता मला असं म्हणायचं आहे की या फक्त मराठवाड्यावरच आणि मराठवाड्यावर उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राचे नेते अन्याय करतात अशातला भाग नाही. मुळात हे सरकारच शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण राबवतं. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की येलदरी धरणामध्ये 56% पेक्षा जास्त पाणी साठा आहे. विष्णुपुरी धरणामध्ये 92% पेक्षा जास्त साठा आहे. आणि त्याचप्रमाणे सिद्धेश्वर धरणामध्ये देखील 70% वर पाणी साठा आहे. असं असताना देखील या धरणांच्या खाली ज्या ओलिताखाली शेती आहे, सिंचनाखाली शेती आहे, या शेतीला रब्बी हंगामासाठी पाणी पाळी देण्याचं नाकारण्याचं धोरण या सरकारच्या आदेशावरून संबंधित अधिकाऱ्यांनी स्वीकारलं होतं. मात्र 2 दिवसात याबद्दल प्रचंड ओरड झाली आणि मग कुठे सिद्धेश्वर आणि येलदरी धरणातून अनुक्रमे सिद्धेश्वर मधून 5 पाळ्या आणि येलदरी धरणातून 3 आवर्तनं या शेतीसाठी देण्याचं या अधिकाऱ्यांनी आता मान्य केलेलं आहे. मात्र असं असताना या सर्व प्रकारामध्ये हा लढा आता शेतकऱ्यांनी उभं करणं गरजेचं आहे. पाणी परिषद तुमच्या हक्कासाठी लढतीये. शंकरराव चव्हाणांनी आम्हाला जायकवाडी धरण दिलेलं आहे. पण जे याचे लाभार्थी आहेत ते शेतकरी जोपर्यंत या आंदोलनात उतरत नाहीत तोपर्यंत या पश्चिम महाराष्ट्राच्या, उत्तर महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांची आणि या महाराष्ट्राच्या निगरगट्ट सरकाराची मस्ती जिरणार नाही. आणि म्हणून की आमचा कुणबी समाज आर्थिक संकटात सापडलेला आहे, त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची झालेली आहे आणि म्हणून आरक्षणासारखं आम्हाला ते त्या मागे धावायला लागतंय.
अर्थात तो आमचा हक्क आहे, तो आम्हाला मिळणार आहे, याबद्दलही काही शंका नाही. परंतु त्याचबरोबर आमच्या कुणबी समाजाचं आर्थिक स्त्रोताचं, आर्थिक उत्पन्नाचं जे मूळ स्त्रोत आहे ते म्हणजे शेती. हा शेती व्यवसाय आदबट्ट्यात आणण्याचं सरकारचं धोरण जाणीवपूर्वक राबवलं जातंय. त्याच्या विरोधामध्ये लढा उभारणं गरजेचं आहे. म्हणून मी मनोज जरांगे पाटलांना हात जोडून विनंती करतो की आपण जातीसाठी लढता आहात, त्या लढ्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत. मात्र त्यासोबत आता मातीसाठी आणि मातीच्या पाण्यासाठी देखील आपल्याला लढा उभा करावा लागेल. हा बहुस्तरीय लढा आपल्याला उभा करावा लागेल. जोपर्यंत आमचा कुणबी समाज, आमचा शेतकरी समाज या लढ्यात उतरणार नाही तोपर्यंत या सरकारची मस्ती गिरणार नाही. आणि या सरकारला देखील मी एक इशारा देऊ इच्छितो की अशा प्रकारचे शेतकरी विरोधी धोरण जर तुम्ही राबवणार असाल आणि विशेष करून मराठवाड्यातल्या कुणबी समाजाच्या विरोधामध्ये त्यांच्या उत्पन्नाची स्त्रोत मारण्यासाठी तुम्ही पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचं लांगुल चालन करून आमच्या मराठवाड्याच्या शेतकऱ्यांवर जर अन्याय करण्याची भूमिका घेणार असाल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये या मराठवाड्यामधून सरकारात असलेल्या पक्षाचा एकही आमदार किंवा एकही खासदार निवडून येणार नाही, याची तुम्ही जाणीव ठेवा. आणि त्याचबरोबर हा जो कुणबी समाज मराठवाड्यातला विशेष करून जो जलवंचित समाज आहे, या समाजाच्या भावनांशी आणि त्यांच्या आर्थिक स्त्रोताशी तुम्ही खेळू नका. परवाच्या आंदोलनामध्ये या मराठवाड्यातले सर्व नेते एकत्र आले, पण तरी देखील तुमची मस्ती गिरत नाही आणि तुम्ही सरकारामधून पत्र काढतात की मराठा आंदोलन सुरू असल्यामुळे जायकवाडीमध्ये पाणी सोडता येणार नाही. मराठा आंदोलनाचा, त्या आरक्षण आंदोलनाचा आणि पाणी सोडण्याचा काय संबंध, तुम्ही कसा जोडला, याचा खुलासा आधी करा. अरे हा मराठा समाज जो आपल्या हक्कासाठी झगडतो आहे, त्याच्या शेतीला पाणी देण्याचं तुम्ही नाकारताय, त्यांनी त्या पाणी न देण्यासाठी पुन्हा या कुणबी समाजावर आणि मराठा समाजावर खापर फोडता. तुमची अकार्यक्षमता आणि उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्याच्या दबावाला तुम्ही बळी पडलेला आहात. हे लपवण्यासाठी तुम्ही हे जायकवाडीमध्ये हक्काचं पाणी सोडण्यासाठी नाकारण्याचं खापर मराठा समाजावर आणि कुणबी समाजावर फोडू नका. हे तुम्हाला महाग पडेल. हे जरांगे पाटील तर सांगतीलच, मी देखील सांगतोय. मित्र, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. आणि हो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार. तोपर्यंत काळजी घ्या आणि संघर्षासाठी तयार राहा.